हॅलो नमस्ते. मी गायत्री क्वीन ऑफ द हाऊस या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आत्ता आम्ही निघालो आहे निमिषला कपडे घ्यायला. आज त्याचा वाढदिवस आहे. तो जुन्याच कपड्यांवर शाळेत गेला आहे रागारागात. तर मी त्याला बोलले होते मी काय तुला आज कपडे घेणार नाही आहे. त्याला वाटलं खरंच नाही घेते का काय. पण आज आम्ही सरप्राईज देणार आहोत त्याला बॅगी पॅन्ट घ्यायची. त्याच्यामुळे आम्ही स्टॉप अँड शॉपमध्ये आलेलो आहोत. आता तिथे जाऊन आम्ही त्याला जसे पाहिजे तसे कपडे बघतो कसे काय. दरवर्षी 2-3 दिवस आधीच आम्ही बड्डेचं प्लॅनिंग करतो. यावर्षी आम्ही बड्डेचं प्लॅनिंग काही केलेलंच नाही आहे. त्याच्यामुळे त्याला असं वाटलं की आम्ही काही बड्डे सेलिब्रेट काही करणार नाही आहे. त्यामुळे तो चिडूनच गेला शाळेत. आता इथे आम्ही बॅगी पॅन्ट्स काढलेल्या आहेत. मला काही जास्त काही कळत नाही त्या पॅन्टींमधलं. हे तर अक्षयच बघत होते. त्याच्यात त्यांना 2 आवडल्या होत्या पॅन्टी, तर त्या बाजूला काढल्या आम्ही 2 पॅन्टी. ही वरची जी पॅन्ट आहे ती खूप आवडली अक्षयला, खूप छान होती. आणि ती अशा 2 पॅन्टी आम्ही साईडला काढल्या आणि त्याच्यावर टी शर्ट बघत होतो की त्याच्यावर जे टी शर्ट चांगलं वाटेल ते टी शर्ट. अक्षयला तर ब्लॅकमधलीच आवडली होती, ब्लॅक स्टोनमधली. आणि टी शर्ट बघत होते तर मग खूप टी शर्ट होते आणि छान छान टी शर्ट होते. पण बघू आता. मला व्हाईट ते बोलले की ब्लॅक स्टोन आहे तर त्याच्यावर व्हाईट कलर पण छान वाटेल, म्हणून मग एक व्हाईटमध्ये आम्ही टी शर्ट, पोलोचं टी शर्ट घेतलं आहे. आणि चिनूसाठी पण हा एक फ्रॉक छान वाटला म्हणून हा फ्रॉक एक आम्ही सिलेक्ट केलेला आहे. खूप फ्रॉक दाखवले त्यांनी पण अक्षयला हाच फ्रॉक आवडला होता. डिफरेंट ऐसा स्कूल का लग रहा है ये तो उसकी मालिक. एवढे फ्रॉक बघितले पण आम्हाला तो ग्रे फ्रॉकच आवडला. त्यांच्या मनातच भरला होता तो ग्रे फ्रॉक, त्यामुळे आम्ही तो ग्रे फ्रॉक घेतला. निमिषचे आणि चिनूचा फ्रॉक घेऊन आम्ही काउंटरला बिल पे करून घरी निघालो. निमिष शाळेतून येण्याच्या आधीच आम्हाला घरी पोहोचायचं होतं, कारण तो शाळेतून 5:30ला येतो. आणि तो आल्यावर त्याला आम्ही कपडे चेंज करून त्याला सांगितलं की बघ घालून तुला आवडतं आहे का, बॅगी पॅन्ट वगैरे व्यवस्थित येते का. तर त्याला आवडली आहे, खूप छान वाटत होतं. हे टी शर्ट मी माझ्या चॉईसने घेतलं होतं. मला असंच फुल नेकचं टी शर्ट हवं होतं. तो आरशात जाऊन बघत होता सारखा. आता त्याला आवडला आहे टी शर्ट आणि कपडे. बॅगी पॅन्टच पाहिजे होती त्याच्यामुळे आम्ही बॅगी पॅन्टच घेतली त्याला. छान निघाले कपडे, खूप छान होते. आणि त्याच्या मित्रांनाही आता बोलवलं होतं केक कटिंगसाठी. त्याच्यामुळे त्याचे मित्र 2-3 जणच होते, त्यांना बोलवलं आणि घरातल्या घरात एक छोटासा केक आम्ही कटिंग करून घेतला. कारण आम्हाला हॉटेलला जायचं होतं जेवायला. तिकडे कुठे सोनी आणि तिचे मिस्टर राहुल, मम्मी येणार होते. त्यामुळे आम्ही घरातल्या घरात हा केक कटिंग करून घेतला. हा अक्षयने केक आणला होता, निमिषच्याच चॉईसचा होता. त्याला चॉकलेट फ्लेवर खूप आवडतो. त्याच्यामुळे इकडे मग आम्ही त्याचं औक्षण वगैरे करून घेतलं. बाजूला माझी सासू आहे. हे आजूबाजूचेच पोरं आहेत जे त्याच्याबरोबर क्रिकेट खेळायला येतात गल्लीमध्ये. त्यामुळे म्हटलं चल इथे जास्त कोणी नाही आहे तर ते जे तुझ्याबरोबर खेळतात त्यांना तरी बोलवून घे. त्यामुळे आम्ही त्यांनाच बोलवून घेतलं. हे 3-4 जणच होते पोरं खेळायला राहतात, त्यांनाच घेतलं बोलवून. आणि औक्षण वगैरे करून घेतलं. आणि माझ्या हाताला कुंकू लागला होता त्याच्यामुळे त्यांनी गोड तोंड करून घेतलं आहे. माझ्यानंतर सासूंनी पण औक्षण करून घेतलं निमिषचं. वरती बघ रे, खाली टोळे येतात ना नीट. आईंचं झाल्यानंतर मी अक्षयलाच सांगितलं होतं की करून घ्या, कारण औक्षण एकतर मग 3 जणांनी नाही तर 5-7 असं पाहिजे. तर आता कोणी नव्हतं तर मग 3 जणांनी आम्ही करून घेतलं औक्षण. आमच्या घरात असं बघत नाही की कोणी केलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, की लेडीजच पाहिजे असं काही नाही आहे. ते त्याचे वडील आहे तर मी त्यांना पण सांगते की तुम्ही औक्षण करून घेत जा. त्यामुळे त्यांनी औक्षण करून घेतलेलं आहे. आम्ही दरवर्षी दोघं नवरा बायको त्याचं औक्षण करतो. चालेल भाऊला आवाज दे का. बस झालं सोड मी धरले. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे
सगळ्या मुलांना केक, प्लेटमध्ये केक, चॉकलेट आणि वेफर्सचं एक एक पॅकेट देऊन टाकलं. आणि आम्हालाही जायचं होतं हॉटेलला, कारण मम्मी, सोनी आणि राहुल हे हॉटेलला पोहोचले होते. हॉटेलला पोहोचल्यावर सोनीची चालली होती मजाक मस्करी, निमिषला हँडसम बॉय वगैरे वगैरे असं. आणि असं शूट वगैरे सुरू होतं. मम्मीचं आणि तिचं निमिषच्या वयावरून जरासा चालू होतं की तो किती वर्षाचा झाला, 12 वर्षाचा झाला, 13 वर्षाचा झाला, असं सुरू आहे त्यांचं दोघींचं. मग मी त्यांना म्हटले की चला जाऊ द्या, फोटो काढून घ्या. मग उद्या उद्या घाल बरं का. उद्या पप्पाचा बर्थडे म्हणा उद्या हो हो, तू काय आता पाहिले. चिनूनी त्याला नायकीचे शूज गिफ्ट केलं होतं. आणि आम्ही जो फ्रॉक घेतला होता तो निमिषनी तिला फ्रॉक दिला आहे. उद्या तिच्या वडिलांचा पण बड्डे, म्हणजे राहुल भाऊंचा बड्डे 7 नोव्हेंबरला. तर आम्ही म्हटलो की 7 नोव्हेंबरला मग तू हाच फ्रॉक घाल. मग असं सगळे फोटो सेशन वगैरे चालू होतं. मम्मी सायकल घेणार होती पण सायकल कॅन्सल करायला लावली आम्ही, त्यामुळे तिने सायकल घेतली नाही. मग आमचे असे फोटोशूट वगैरे सुरू झाले दोघींबरोबर वगैरे. असं चालू होतं, चला आज बड्डे बॉय येतं, आज त्याच्याबरोबर फोटो वगैरे काढू वगैरे. सगळेजण फोटोज वगैरे काढत होते. आज नेमकं आम्ही ज्या रूममध्ये जेवायला बसलो होतो, तो AC रूम, तिथे कोणीच नव्हतं, त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नव्हतं. पटकन आम्ही फोटो वगैरे काढून घेतले. म्हटलं 8, 8:30, 9 नंतर गर्दी होऊन जाते त्या हॉटेलमध्ये, त्यामुळे आम्ही पटपट फोटो वगैरे काढून घेतले. अजून केक कटिंग पण बाकी आहे. पडला पाहिजे, रॅप पडचा. आणि मुलांचा आहे ना असाच पडला पाहिजे, लांब पडला पाहिजे ना. हा पाय ना असा झाला पाहिजे, हा पाय असा केला तर लिंब. आणि मुलींचा कसं आहे, असं चालतं. पोलीस ट्रेनिंग वाले करणं काय ते बरे. दादा आणि पप्पा व्हिडिओ नाही काढत, ते बरे. हो की नाही रे. चलो रेडी स्टडी नाही चल. तुम्ही येते म्हणजे ते पण दिसते. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर निमी, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर निमी, हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रेमाने दे ना, प्रेमाने दे. जाऊ दे काय नाही तुझ्या जायची काय थँक्यू. व्हिडिओ आहे घे. हा हो जाण हो पळायला त्रास हो. काय चाललंय थोडा घालायचा. काय कटिंग आता झालं होतं आणि जेवणाची ऑर्डर आम्ही आधीच दिलेली होती. इथे स्टार्टर मागवलं आहे, भुना चिकन आहे. खूप छान डिश आहे ही. आम्ही स्टार्टरमध्ये हेच मागवलं आहे. अक्षयला नॉनव्हेज नव्हतं खायचं, आज गुरुवार आहे, ते व्हेजच खाणार होते, त्याच्यामुळे त्यांनी व्हेज दालचा मागवला आणि आम्ही नॉनव्हेज मागवलं होतं. रस्सा वगैरे तर येणार होता पण म्हटलं चला पहिले स्टार्टर खाऊन घेऊ. भुना चिकन आहे, खूप सुंदर डिश आहे, लहान मुलांना पण खूप आवडती आणि खूप टेस्टी आहे. पण आता ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी बनत असेल. आमच्या इथे छोटे मियाँ हॉटेल आहे, तिथे मुगलाई जेवण मिळतं, तिथे ही डिश मिळते आणि आम्ही जेव्हा पण येतो तर ही डिश आम्ही खातोच. निमिषला पण खूप आवडती. अशा प्रकारे आम्ही जेवण वगैरे सगळ्यांनी आवरून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर परत एकदा फोटो जेवण झाल्यावर सगळे आपापल्या घरी निघून गेले आणि आम्ही पण घरी येत असताना वाटेतच आम्हाला दर्गा लागते, बडी दर्गा म्हणतात या दर्गेला. तर तिथे जाऊन आम्ही माथा टेकवून आलो. आतमध्ये बंद केलेलं आहे पण आम्ही पायरीलाच जाऊन माथा टेकवून आलो आहोत. ही दर्गा जागृत दर्गा मानली जाते, मनातल्या इच्छा वगैरे पूर्ण होतात. नाशिकमध्ये सर्वात मोठे संत
मुस्लिम हं. आणि खूप जागरूक स्थान. अच्छा. आणि यांच्या दरबारात यायचं ना तर नॉनव्हेज खाऊन यायचं, व्हेजच खाऊन जायचं. हो का? म्हणजे नॉनव्हेज खाल्लेलं यांना चालत. म्हणून आपण आतमध्ये नाही गेलो. हो, म्हणून आज तुम्ही नॉनव्हेज खाल्लं. आज मी व्हेजवर होतो म्हणून नॉनव्हेज अजिबात चालत नाही. अच्छा. यांनी शपथ घेतली होती. माझ्याजवळ येणारे जेवढे लोक आहेत व्हेजिटेरियन आहे म्हणून यांनी नॉनव्हेज यांनी त्याग केला आणि सर्वांना समूह करून घेतलं. सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या आश्रयामध्ये यायचे, बसायचे. म्हणून त्यांनी नॉनव्हेज त्याग केला आणि ते म्हटले का माझ्या दरबारामध्ये कोणी नॉनव्हेज खाऊ नये. खूप मोठी असते. काका पण तेच सांगत होते की शहाजहाननी इथे मन्नत मागितली होती आणि ती कबूल झाली तेव्हा ते इथे आले होते. तेच त्यांच्याबद्दल सांगत होते की खूप मोठा इतिहास आहे. असा छान पद्धतीने निमिषचा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला आहे आणि तो पण खूप खुश झाला होता. फक्त तो आता सायकलसाठी नाराज आहे. आजी सायकल घेऊन देणार होती पण आम्ही नाही बोललो कारण सायकलची आता सध्या गरज नाही आहे. त्याची एक सायकल आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे आम्ही नाही बोललो होतो आणि असं छान सेलिब्रेट केला आणि आम्ही घरी गेलो. कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनल आणि माझ्या चॅनलला भरभरून प्रेम द्या. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.